नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देवनं सकाळी 5 वाजताचा अलार्म लावला होता. त्याला त्याचं सगळं शेड्यूल आता चेंज करावं लागणार होतं. सकाळी 9 वाजता गाथा आणि मुलं घराच्या बाहेर पडायची. गाथा त्यांना सोडून पुढे ऑफिसला जायची. त्याआधी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा परत यायचं होतं. त्यानं लगेच त्याचं आवरून घेतलं आणि सकाळी 5:30 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याला एवढ्या सकाळी आलेलं पाहून सगळा स्टाफ कुजबुजू लागला. ना कोणती इमर्जन्सी ना ऑपरेशन. मग देव इतक्या सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये आला याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. सतीश, ॲडमिट पेशंटच्या फाईल्स घेऊन या, देव ड्युटीवरती असणाऱ्या डॉक्टरला बोलला. येस सर. डॉक्टर सतीश लगेच सगळ्या फाईल्स घेऊन त्याच्या मागे गेला. देवनं एक एक करत सगळे पेशंट तपासले. सर, आज इतक्या सकाळी सकाळी राऊंड घेत आहे, सगळं ठीक आहे ना? डॉक्टर सतीशनं भीत विचारलं. हो, आता पुढचे काही दिवस असंच चालू राहील. माझ्या बदललेल्या शेड्यूलबद्दल शिव तुम्हाला सांगेल. काही क्रिटिकल इमर्जन्सी आली तर मला फोन करायचा, देव बोलला. येस सर, डॉक्टर सतीश बोलला. देव पुन्हा तिथून निघाला. तो घरी येईपर्यंत जवळपास 7:30 वाजत आले होते. यशोदा मावशी नाश्त्याची तयारी करत होत्या. गुड मॉर्निंग मावशी, देव किचनमध्ये येत बोलला. गुड मॉर्निंग जावई बापू, सकाळी सकाळी कुठे गेलेलात? हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना पाहून आलोय. तुम्हाला किती धावपळ करावी लागते ना, मावशी बोलल्या. काही हरकत नाही, झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त आहे. ईश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देव, मावशी बोलल्या. थँक्यू. तुमचा आशीर्वाद आहे ना, मग नक्कीच यश मिळेल. बरं, नाश्त्याला काय बनवू? आज उपमा बनवायचा आहे, मी बनवते, नका काळजी करू. गाथाला माझ्यावर चिडण्याची किंवा ओरडण्याची एकही संधी मला द्यायची नाही. तुम्ही फक्त मला गाईड करा, मी सगळं करतो. तुम्हाला जमेल का? हजारो क्रिटिकल ऑपरेशन्स केलेत या हातांनी. स्वयंपाक काय अर्ध्या तासाचं काम, चुटकी वाजवून करेन, देव अतिशय कॉन्फिडन्सनं बोलला. स्वयंपाक करणं वाटतं तितकं सोपंही नाही जावई बापू, यशोदा मावशी बोलल्या. तुम्ही फक्त सांगा, मी करेन सगळं मावशी, देव बोलला. ठीक आहे, आधी हा ॲप्रन गळ्यात टाका आणि या कढईमध्ये रवा भाजून घ्या. ओके, देवनं ॲप्रन घातला. ही कढई गॅसवरती ठेवा आणि यामध्ये रवा टाकून त्याला लालसर भाजा. त्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची याची फोडणी घालून त्याला परतायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर हा भाजलेला रवा त्या पाण्यामध्ये सोडून परतायचा. ओके, तुम्ही सुरुवात करा, मी पुन्हा मध्ये सांगेलच. चालेल. देवनं कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये रवा टाकला आणि तो परतू लागला. मावशी, तेवढ्यात समीरनं यशोदा मावशीला कशासाठी तरी आवाज दिला. मी जाऊन आलेच. हो. देव रवा भाजत होता. गॅस फुल असल्यानं तो करपत होता. त्याला काही समजत नव्हतं, तरीही तो रवा परतत होता. मावशी म्हणाल्या, रवा लालसर होईपर्यंत, पण हा तर पूर्ण काळा झाला. तो मनाशीच बोलला. अरे देवा, करपवला तुम्ही रवा, माया तिथे येऊन बोलली आणि तिनं गॅस बंद केला. आता काय करू? देव अगदी क्यूट फेस करत बोलला. हा राहू द्या, दुसरा घ्या, माया हसत बोलली. म्हणजे हा वेस्ट झाला? हो. मावशी खरंच बोलत होत्या. स्वयंपाक करणं काही तेवढं सोपं नाही. आता याचं काय करायचं? फेकून द्यावं लागेल, माया बोलली. ओके. देव रवा बाजूला काढत होता आणि मायाच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. देव, 1 मिनिट. त्यानं काय या आविर्भावात तिच्याकडे पाहिलं. आज याच रव्याचा उपमा बनेल. पण हा रवा तर करपलाय ना. करपू द्या, ज्यांनी तुम्हाला कामाला लावले त्यांना खायला देऊ, माया खट्याळपणे हसत बोलली. नाही, नको, ती मला लगेचच घराबाहेर काढेल. तुम्ही तिचं काम नाही केलं तर काढेलच ना, पण तुम्ही तर ती सांगतीये तेच करताय ना, माया लगेच बोलली. या राईट, पण मुलं हे कसं खातील? त्यांच्यासाठी मी ऑमलेट आणि सँडविच बनवते, तुम्ही गाथा आणि समीरसाठी उपमा बनवा, माया बोलली आणि देवनं त्याच करपलेल्या रव्यापासून उपमा बनवला. त्यानं
फोडणीचा रवा जवळपास सगळाच करपवून टाकला होता. छान करपट वास येतोय, माया श्वास घेत बोलली. झाला का उपमा? तेवढ्यात मावशी तिथे येत म्हणाल्या. देवनं मायाकडे पाहिलं. हो, माया लगेच बोलली. पाहू? मावशी बोलल्या. नको नको, आता डायरेक्ट डायनिंग टेबलवरतीच पहा, माया बोलली. आधी मला पाहू तर दे. मावशीनं कढईवरचं झाकण बाजूला केलं आणि उपमा काही उपम्यासारखा दिसत नव्हता. हे काय केलंय? करपट उपमा. देवनं न्यू रेसिपी शोधून काढली, माया हसत बोलली. मुलं हे कसं खातील? यशोदा मावशी बोलल्या. हा स्पेशल उपमा गाथा आणि समीरसाठी आहे, माया बोलली आणि मावशीनं डोळे मोठे केले. मायाच म्हणाली. देव बोलला. देव, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला हे इतक्या लवकर जमणार आहे का? माया बोलली आणि त्यानं नाही मध्ये मान डोलावली. मग जसं जमतंय तसं करा. ज्यांना आवडलं नाही ते स्वतःचा नाश्ता स्वतः बनवून खातील. तुम्ही तुमचं काम करून बाजूला व्हा, माया बोलली आणि तेवढ्यात गाथा आणि समीर मुलांना घेऊन डायनिंग टेबलवरती येऊन बसले. या दोघी किचनमध्ये काय करतायत? गाथा त्यांना पाहत बोलली. त्याची हेल्प करत असणार, दुसरं काय, समीर बोलला. मावशी, नाश्ता कुठे आहे? गाथा बोलली. आणते, यशोदा मावशी बोलल्या आणि त्यांनी मायाकडे पाहिलं. ज्याला हे काम दिलंय तोच आणेल आणि सगळ्यांना वाढेल, गाथा देवकडे पाहून बोलली. माया डायनिंग टेबलवर येऊन बसली. मावशी आणि देवनं सगळ्यांसाठी प्लेट्स लावल्या आणि देवनं त्यामध्ये बनवलेला उपमा वाढला. हा उपमा आहे? समीर वाढलेल्या प्लेटमध्ये पाहत बोलला. हो, देव स्पेशल, माया बोलली. मॉम, उपमा ब्लॅक पण असतो का? सत्यम बोलला. ब्लॅक नसतो, यांनी मुद्दाम करपवलाय उपमा, गाथा बोलली. थोडा रवा करपलाय, टेस्ट छान असेल, समीर खा ना, माया बोलली. गाथा, तू खा आधी, समीर बोलला. खा ना प्लीज, मी एवढ्या प्रेमानं बनवलाय, देव गाथाकडे पाहत बोलला. रंगावर जाऊ नये माणसानं, टेस्ट छानच असेल, यशोदा मावशीही बोलल्या. गाथाने एक चमचा उपमा खाल्ला आणि तोंड मिटून तशीच गप्प बसली. छान झालाय ना उपमा? समीर, आता तू पण खा. मायाने जबरदस्ती समीरला एक चमचा उपमा खाऊ घातला. त्याच्या कानातून नाकातून अगदी धूर निघू लागला आणि तो चित्रविचित्र नजरेनं मायाकडे पाहू लागला. खूप टेस्टी आहे ना? हे घे, अजून खा. मायाने पुन्हा एक चमचा उपमा त्याच्या समोर केला आणि आता त्याला ओकारीच आली. तो पळतच वॉश बेसिनकडे गेला. माया आणि यशोदा मावशी तोंडावरती हात ठेवून हसत होत्या. मावशी, माझ्यासाठी नाश्ता तुम्हीच बनवा, समीर रुमालानं तोंड पुसत बोलला. आणि माझ्यासाठी पण, माया बोलली. आणि आता सगळे गाथाकडे पाहू लागले. मावशी, यांना सगळं जमेपर्यंत तूच नाश्ता बनवत जा, गाथाही बोलली. आणि रात्रीचा डिनर? माया मध्येच बोलली. सगळा स्वयंपाक मावशी तुम्हीच बनवा, पण यांना मदतीला घेत जा, त्याशिवाय शिकणार कसे? असं म्हणून गाथा उठून रूममध्ये निघून गेली. मायाने भुवया भर खाली करत देवकडे पाहिलं आणि देवने तिला हसत थँक्यू असं सांगितलं. समीरने त्यांचे इशारे पाहिले आणि तो काय ते समजून गेला. हा सगळा तुझाच प्लॅन होता ना? समीर मायाच्या कानात बोलला. हो, माया त्याला तिरकस पाहत बोलली आणि त्यानं एक दीर्घ श्वास घेतला. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? एवढ्या सहजासहजी सगळ्या गोष्टी होतील? वाटत तर नाही, परंतु पाहूयात पुढच्या भागात काय घडते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.